जेवण कुठं करावं आणि कुठं करू नये, कुठं जेवण केल्यानं पुण्य होतं आणि कुठं जेवण केल्यानं पाप होतं हेही आपल्याला माहिती पाहिजे. जिथं सत्यनारायणाची पूजा आहे, जिथे वास्तुशांती आहे, जिथं देवाला नैवेद्य दाखवला गेलेला आहे, देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते, हा तुकाराम महाराजांचा 10 नंबरचा अभंग आहे. तर ज्या ठिकाणी देवाची पूजा नाही आणि डायरेक्टच काही पार्टी ठेवली आहे किंवा फंक्शन आहे, तुम्ही जर का जेवायला गेले तर तुम्हाला पाप लागणार, तुम्हाला दोष लागणार. नको त्या ठिकाणचं अन्न जर का खाल्लं तर ज्या माणसाच्या घरचं आपण अन्न खाल्लं त्याचे दोष आपल्याला लागतात आणि आपलं पुण्य त्याला जातं. दुसरं दान घेतलं तर हरकत नाही म्हणले, पण अन्नदानामध्ये फार दोष आहे. म्हणजे प्रत्यक्ष शिजवलेलं अन्न जर का आपण अनाधिकारी ठिकाणचं खाल्लं तर दोष लागतो. घरातली जी आपली स्त्री असती लक्ष्मी, तिचं मन कधीच कलुषित नसलं पाहिजे, तिच्या मनामध्ये कधीच मालिन्य आणि रागद्वेष नसला पाहिजे. घरची लक्ष्मी जर का प्रसन्न असेल तरच नारायणाची लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आणि अस्थिर लक्ष्मी जी आहे आपल्याला ती स्थिर होते आपल्या घरामध्ये, पैसे टिकत वगैरे नाही ना, तेच कारण आहे. घरची लक्ष्मी प्रसन्न असली तर नारायणाची लक्ष्मी प्रसन्न होती, हे तेवढं सत्य आहे. सरळ सरळ सांगायचा अर्थ असा आहे की जो भक्त नाही, जो अभक्त आहे, जो नास्तिक आहे, जो देवाला मानत नाही, जो फक्त आपल्या धनाचं प्रदर्शन करतो, जो आपल्या पैशाचं प्रदर्शन करतो, जो धार्मिक अनुष्ठान करत नाही, तसंच मोठी पार्टी देतो जेवायला, तिथं जर का जेवायला गेलो आपण तर तिथालचं जेवण करणं म्हणजे डुकरं आणि कुत्र्यासोबत जेवण करण्याचा दोष आहे, असं भगवान दत्तात्रयांनी सांगितलेलं आहे. कमीत कमी लक्षात ठेवा, जेवायला गेल्यानंतर त्या जेवायच्या ताटाला हात लावून 28 वेळेस गुरुमंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप, तो काही जणांना लागू असतो, काही जणांना लागू नसतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.